नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, त्रिशू, तू आंघोळ नाही केली का अजून? तुझा आंघोळीचा टाइम नाही झालाय अजून? हा, मम्मी भात बनवले. मम्मीचं जेवण बनवून झालं दुपारचा 1 वाजला. त्रिशू, मम्मीला सांगायचं ना, नाव नाव करून द्या असं माझं. मम्मी उठतच नाही. मम्मी काय झोपली आहे मग? आता दुपारी 1 वाजेपर्यंत झोपली होती मम्मी. हो बा, ब्रश केलं ना ग त्रिशू? मम्मीने एवढं काम केलं, जेवण बनवलं. हा, मग मम्मीने ब्रश केला ना. मग येल्लो येल्लो झालेत बघ तुझे टीथ. तू ब्रश नाही केला ना, मग ते येल्लो येल्लो झालेत ना तुझे टीथ. नंतर ब्रश करून घ्या आणि आंघोळ पण कर. हा, मोबाईल देऊ? मोबाईलने काय आईच खराब होतात ना? तू नाही बोललं पण डॉक्टर बोलतात मोबाईलने आईच खराब होतात. मग डॉक्टर बोलले होते ना त्या दिवशी, तुला डॉक्टरकडे घेऊन गेलो तेव्हा डॉक्टर बोललेत ना आईच खराब होतात. ओ बापरे गायत्री, आज तर तुला साडी वगैरे नेसून कुठे जायला आहे तू? तुझा जीव कंटाळला? कुठे? अरे गायत्री, मग तुला आवरणच पडे ना. मग त्रिशू, आवाज कमी कर. हा, कुठे चालले तू? सासू सासऱ्यांकडे. आई पप्पांजवळ राहील. तिथं मी मस्त काम धंदे मस्त करेन. आई पप्पांना पण सांभाळेल. तिथंच राहील. मला इथं नको. आणि इथं मला कोण सांभाळेल तू जाशील तर? मी गेली तर तुम्ही माझ्या पाठी बरोबर येणार ना. मग आणि सकाळी उठता, डबे बनवते, चालले ते डबा घेऊन, संध्याकाळी आले, जेवण केलं, झोपले. काय मग काय करायचं? अजून काय करायचं आयुष्यामध्ये? ते प्रत्येक जण करतातच ना काम आहे धंदा. बरोबर आहे तुमचं पण म्हणणं. पण काय, आई पप्पा तिकडं, आपण इकडं, तिकडच राहतो. कुणीच नाही आपल्या जवळ. हा, मग तू सांगायचं ना आई पप्पांना इथं मुंबईला येऊन राहा असं. सांगितलं, आई पप्पा सांगतात मला तिथं आवडत नाही, तिथं करमत नाही, असं तसं सांगतात ते. मग काय करणार आता? आपल्याला आता गावाला जायलाच लागेल ना त्यांना सांभाळायला. अरे तू गावी जायचं नको घालू मधी का. आधी आपलं पोट पाणीना प्रश्न आहे. आधी मुंबई पाणी बरोबर आहे. त्यांना पण बघायला, आई पप्पांना पण बघायला पाहिजे ना कुणीतरी. आपली आजी आहेत, मग अरे त्यांना पण एकटं वाटत असेल ना. मग पप्पा ते पण कामाला जातात ना गायत्री. बरोबर आहे, पण घरी आई आजी एकट्याच असतात दोघ जण पण. मग तुला तिथं जाऊन राहायचंय? हा, मी जाईल. तुम्ही इथं राहत जा. तुम्ही कॅन्टीनला टिफिन वगैरे लावून घ्या. मी जात जाईल तिकडं. महिना 15 दिवस थांबत जाईल. आई पप्पा त्यांना बघून मग येत जाईल परत इकडं. ठीक आहे. आणि इथं माझं टिफिन वगैरे कोण बनवेल? कॅन्टीनला खाऊन घ्यायचं ना. आणि रात्रीचं जेवण? रात्रीचं पण कॅन्टीनला घेऊन यायचं. अरे काय गायत्री. त्रिशू, आवाज कमी कर त्रिशू. ते बघ, ती मोबाईल बघायला लागली गायत्री. कुठे येते? तू येण्यासारखं तुले. तू गावात 2 दिवस मग कटायचं अशी तू. कधी राहते नुसतं दिवाळीला? हो बापरे, त्रिशू तुला पण जायचंय? हो बापरे गायत्री, इथं मुंबईमध्ये जे सुख आहे ना ते गावी नाहीये. अरे गायत्री, गावी काय कामधंदा काय आहेत का? स्वतःचा व्यवसाय काय करशील तिथं? आपल्याला बघायलाच लागेल ना. इथे किती दिवस जाणार आहेत मुंबईमध्ये राहून. अरे आता मुंबईमध्ये आपलं कामधंदे आहेत. आता गावी काय कामधंदे आहेत सांग बरं? तिथं काय स्वतःचा व्यवसाय काय करणार आहेस तिथं? काय काय काम आहे? अरे मग त्यांची स्वतःची शेती आहे, काही ना काही व्यवसाय वगैरे आहे त्यांचा. आपण पण काहीतरी त्याच्यात काहीतरी उद्योगधंदा काहीतरी टाकू, लोन वगैरे काढायचं, काहीतरी चालेल घ्यायचं, काहीतरी शेतपालन ते बोलतात ना, कुक्कुटपालन वगैरे, काहीतरी गोटपालन ते करतात, ते करायचं काहीतरी. हा, मग असं करू. चाल मग या दिवाळीला जाऊ आपण तटे आवरी सावरीसनी मुंबईवरनं जाऊ आपण. दिवाळीला बोलताय. हा, मग चालेल ना. तुझी जर तयारी असेल तर जाऊया आपण. गावीच राहूया ना मग. हा, मग गावी आपण कोंबडी फार्म टाकूया. चालेल. इकडनं बसलं एक दिवस पूर्ण लागतं, मग तिथं
बसतो आपण. हा. धड इकडे बी नाही धड तिकडे पण नाही, मध्येच अटकलेलं आहे काही आहे का? हा ते तर आहे. मग बघू ना, मग दिवाळीला जाऊ ना आपण, गावी जाऊया दिवाळीला. तिकडे कोंबडी फार्म चालू करून देऊ. जास्त नको, 400-500 पिल्लांचं कोंबडी फार्म चालू करू. 400-500 नाही, हा. स्टार्टिंगला 50-100 असे असतात ना. तिथला तर गरमा समावतच त्या नाही ना, 40-50. ते आपले ते गावरानी बोलतात बघा, ते देशी असतात ना ते. हा. ते असे अंडे वगैरे गावरान कोंबडी. हा, ते असे विकले पण जातात, हा. अंडे पण देतात. त्यांना परत बसवलं का परत जास्त पण होतात बघा ते. हा. कोंबड्यांना बसवतो आपण, ते अंडे बिंडे फोडतात ते. हा हा, हायचेरी. हायचेरी तसं. हा, ते हायचेरीला किती खर्च हायचेरी आहे. नाही, असे मग? साधे कोंबडे पण आपण बसवतात माहिती ना, ते टोप मध्ये त्याच्यामध्ये बसवतात बघा ते. हो हो. त्या षटपटेमध्ये ठेवतात ते, माती बिती सगळं वाळू ठेवतात, त्या वाळूमध्ये बसवतात. हा, ते अंडे वगैरे देतात हा, ते. ते कोंबड्या. तशा कोंबड्या बसवायच्या. हा, तशा कोंबड्या बिंबड्या बसवायचं मस्त. एक तो इकडचा रूम आहे, तिकडे सगळं मस्त घरात तोपर्यंत असं एका साईडला हा. करायचं. थोडेफार पैसे आले का मग नंतर मग आपल्याला शेतीमध्ये मग ते शेतीमध्ये टाकून द्यायचं पोल्ट्री फार्म असं. अरे गायत्री, पोल्ट्री फार्म करणं पण एवढं इझी नाही ना. त्याच्यामध्ये आता पहिले आपण त्याच्यात घुसणार तेव्हा आपल्याला माहिती पडणार ना. इझी करून काही इझी होणार आहे सगळं काहीतरी. कुठेतरी गेले तेव्हाच माहिती पडणार ना काही लागतं काय नाही. हा, तरी पण आता बघू आता काय. करणार आता? बघू ना, या दिवाळीला जाऊ ना मग आपण. हा, त्रिशू, आवाज कमी कर. काय दिवाळीला जाणार तुम्ही? म्हणजे सांगतात घेऊन येतात. मी काय आज घेऊ. सांगतो वाटतं मला इथं. आज तुला मुंबई मध्ये नाही आवडत का गायत्री पण? नाही, नुसतं इथल्या इथं राहून सगळं कसं वाटतं, इथं आपल्यासारखं एकदम. तिथं चांगलं आहे. कुठं चांगलं आहे? गावाला हा, मग ते सांग, तुला गावले ना जास्तीत जास्त 8-10 दिवसच चांगलं वाटे गायत्री. हा. त्यानंतर तू म्हणशी आपलं मुंबईच बरं होतं. मग काम नको. आता इथं काय आहे, तुला नुसतं घरातच राहायचं आहे ना. तिथं काय म्हणा उड्या मारायला जायचं. तिथं नाही, मग तिथं कोंबडी फार्म जर चालू केला तर तुला कामाला जायलाच लागेल ना. स्वतःचा उद्योग येतो आपल्याला, स्वतःच आहे आपल्याला तर करायलाच लागेल ना. हा, स्वतःचा व्यवसाय राहील. स्वतःचा व्यवसाय राहील आपल्याला करायलाच लागेल ना. हा, पण सुरुवातीला काही पण म्हण गायत्री, 4-5 लाख रुपये तरी पाहिजे कोंबडी फार्म चालू करायला. हा. 4-5 लाख रुपये आता बरोबर टाकणार, ठीक आहे. आपण 4-5 लाख रुपये टाकून पण देणार, लोन वगैरे थोडंफार काढणार, कोंबडी फार्म चालू पण करून देणार. आणि आपल्याला त्या गोष्टीची थोडी माहिती पण पाहिजे ना, कुठे आपल्या कोंबड्या पप्पांना काही नाही माहिती का? हा. पप्पांना पण माहिती आहे ना. अरे हा, पप्पांना पण माहिती आहे, मग. पण लगेचच्या लगेच सगळ्या गोष्टी प्रॉफिट तर नाही भेटणार ना आपल्याला लगेचच्या लगेच. आता आपले सगळे पॉझिटिव्ह विचार निगेटिव्ह नाही, असंच ठेवायचं सगळं माहिती. सगळे चांगले विचार करायचं, सगळं चांगलं होतं. बघा, तू कोंबडी फार्म मध्ये काम करशील ना पण? हा, मग काम करशील बोलते काय असतं त्याच्यात काम करायचं? हा, काय असतं काम करायचं? अरे काम करायचं म्हणजे सगळं आवरा सावरायला लागतं, ते कोंबड्यांचं सगळं बघायला लागतं, त्यांना टाइमावरती खाद्य द्यायला लागतं. हा, मग आपण खाद्य देणार असं त्यांना, आपण खातो त्यांना सोडून देणार, त्यांना बघणार असेल ना टायमावर. ठीक आहे, चाल, तुला ना या दिवाळीला घेऊनच जातो मी. आणि तुला असं करतो, गावीच राहू देतो, मी तर मुंबईला राहतो. ठीक आहे, चालेल. तुला ना 10-15 कोंबड्या लई येस मी तर येईन. 10-15 कोंबड्या तू घरात पाय पहिले. हा, घरातच पाड त्या पहिल्या 10-15 कोंबड्या, मग त्या विकून दाखव मला. आणणार ना तुम्ही? हा. 10चे मी 20 करून देईन, 20चे मी 40 करून देईन तुम्हाला. हा हा. हा, ठीक आहे, बघू ना मग काय होतं काय नाही. पण तुला मुंबईमध्ये खरंच नाही आवडत का गायत्री? नाही, काय इथं वाटतं सगळं याच्यासारखं, कुठे जायचं नाही काय ना काय, इथं राहायचं. मग एवढे दिवसभर ऑफिसला, मी एकटी घरी असते, कुणीच नाही, मग काय करणार? मग मामा मामीन त्यांना बोलून घे ना इथं थोडे दिवस. त्यांचं काही काम धंदे नाही येत, ते इथे येऊन काय करणार? हा, त्यांना म्हणा थोडेफार दिवस राहत जा इथं, 10-15 दिवस. तिकडे दादा त्यांना बघायला लागतं, तिकडे घरात सून आहे, तिकडे पप्पा त्यांची ड्युटी आहे. हा, ते पण आहेत ना. आणि माझे पण आई पप्पा ते येऊ शकत नाही, तो एकटी. ठीक आहे, चल, तुला ना दिवाळीला मी गावीच सोडून येईल. तू गावीच राहा, मी तर मुंबईला राहील. कारण की जॉब आहे काहीतरी, जॉब तर सोडता येणार नाही. कारण की जर जेवढं तुमची पेमेंट येत जाईल हा. तेवढं तुम्ही असं म्हणजे खाऊन पिऊन सगळे मग बाकीचे जे सेव्हिंग राहत जातील हा. तर तुम्ही तिकडे पाठवून देत जायचं, मग तिकडचा बाकीचा खर्च करून घेत जाणार. हा. तिकडे थोडेफार लागत जातील ते, हा. मग नंतर मग परत सांगत जाणार, मग असं करून करून आपलं पण मस्त चांगलं होऊन जाईल. पण तू ना डोका मग कोणी घालाय की आपल्याला गावी जायचंय, गावीच राहायचंय? मग विचार कधी राहणार काय? हा, मग तुला अशी कोणी सांगा की चला आपण गावी राहूया आणि गावी कोंबडी फार्म टाकूया. कोंबडी फार्म गायत्री, कोंबडी फार्म करणं पण एवढं इझी नाहीये. त्या मग कोंबडी फार्म करायला तेवढं प्रॉफिट म्हणजे थोडंफार यायला पाहिजे ना. हात 4 पैसा पाहिजे तेव्हा करेल ना माणूस. 4 पैसा बदलले. अरे 4 पैसा आहे, तू काही येण्यासारखा करते तू. हे बघ, करायचं ते एकदम म्हणजे एकदम मन लावून प्रत्येक गोष्ट करायची.
सांगते तुम्हाला. हा ठीक आहे चालेल, बघू चल कोंबडे फार्माचं काय होतं काय नाही बघू ते, दिवाळीच्या टायमाला बघू आपण. आता सांगू दे ते दिवाळीच्या टायमाला बघताय तुम्ही सांगताय जर केलं तर मी मग खरं तिकडे सांगून देईन तुम्हाला, एकट्यांनाच पाठवून देईन इकडे. हा ठीक आहे चालेल ना मग. 500-600 रुपयाचे आता बघतात ना कोंबडे भेटतात ना, तसे घेऊन घे, 2-3 कोंबडे घेऊन घे. मस्त ते अंडे पिंडे द्यायला लागले का मग त्यांना 21-22 अंड्यावर बसून देत जाईल. मग त्यांना मग तिथंच त्यांना सांभाळत जाईल. हो अक्का, पण तू तटे करापेक्षा तटे गावले कोंबडी फार्म टाकशे तू, बरोबर. मग त्यापेक्षा तू इथंच पाणीपुरी वगैरे विक ना, स्वतःचा टिफिन सर्व्हिस चालू कर. मग पाणीपुरी विक, असं काहीतरी स्वतःचा व्यवसाय तू इथं मुंबईमध्ये राहून पण करू शकते. गायत्री, मुंबईमध्ये लोकसंख्या जास्त आहे, बरोबर. तू छोटा मोठा पण व्यवसाय जरी मुंबईमध्ये चालू केला ना, स्वतःच काहीतरी सुरतवरनं साड्या वगैरे घेऊन ये, साड्या वगैरे विक, घरी बसून विक. असं नाही सांगत मी तुला की तू दुकान वगैरे टाक, घरामध्ये बसून विक. आता तुझे इंस्टाग्रामला, मग इंस्टाग्रामला तुझे किती 1.5 लाख फॉलोअर्स आहेत तुझे. मग ऑनलाईन काहीतरी तुझे मस्त साडीचा व्यवसाय चालू कर ना तू. मग ते चालू करू शकते ना तू. आता तुला गाव जाशी, त्या कोंबड्या टाकशी, बकऱ्या लयशी, म्हशी लयशी, गाय लयशी. मग आता त्या पायापेक्षा मुंबईला स्वतःना व्यवसाय काहीतरी कर, बरोबर. इथलं काय मग थोडंफार प्रॉफिट येत जाईल, मग तेव्हा गावी काहीतरी व्यवसाय कर ना. मग आता एक काम करूया आपण, म्हणजे दिवाळीच्या टायमाला सुरतला जाऊया, ठीक आहे. तिकडनं आपण 50-60 साड्या घेऊन येऊया. हा ठीक आहे. हा असे म्हणजे 12-12 पीस भेटतात ना, असे वेगवेगळे ड्रेस, ते लेगिन्स, टॉप, कुर्ती वगैरे सगळे असतात ना, तसे घेऊन येऊया. ठीक. सगळे घेऊन. हा ठीक आहे चालेल. मग तेच करूया, 50 साड्या तरी आणूया सुरुवातीला, आणि ते घरामध्ये ऑनलाईनच विकतो साडी. नाही ऑनलाईन पण असं कुणाला सांगितलं असं दाखवायचं मग घरात. हा इथं आजूबाजूला ओळख भरपूर आहे ना तुझी, त्यांना विकू शकते ना तू साड्या, बरोबर की नाही. ठीक आहे चालेल, चल दिवाळीला बघू आपण. हा पण आता नको जाऊ तू गावी. हा आता नाही जात तेच. हा चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल तर तू बाय बाय करता पहिले. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. हिला ना मी आता दिवाळीला नक्कीच साडींचा व्यवसाय चालू करून देणार. करून देणार आहे ते चालू, म्हणून मी आता बॅग ठेवून देते, काही जात नाही मी. हा तू जशी जाणारच होती तू. जाणारच होते मी, आता माझ्या पोरीला कपडे घातले असते झाले असते. आता आम्हाला गाडी आहे जायला. हा तू एकटी घर मान बाहेर नाही निघस तू. आणि बोरवली ते डायरेक्ट सुरत लांबपणी चालली नसतो आम्ही. मग अरे इथून सुरत नाही. ओ अक्का जाते जेवण आण तू. ही बाई त्रिशू पण तयारीच करते. इकडे तेव्हा तयारीच करतायत ते. चालेल. ओ अक्का तू जेवण लय जा, जेवण बिवण करलो होतं आपण, तुला चालूच राहते. जा जेवण वगैरे आण जा. जेवण चांगलं सांगाल जाऊ दे, चालूच राहतो. अरे मग गावी तुम्ही काय बी करा, काय बी राहा, काहीच नाही. अरे मग 2 घास तू गावी जाते तर 2 घास खाऊन तर जाय. 2 घास काय मी भरेले, मला पोट गावनी जाऊन खुशी मग पोट भरेले, मला खावानी पण जरूरत नाही. चला खावानी पण जरूरत नाही तुले. हा मग 2 घास खाय जाय ना, त्या वांगा बटाटा बनायले त्याचा खाय जाय. 2 टाइम खाऊन घ्या ना, आता खाऊन घ्या, परत रात्री खाऊन घ्या. 2 टाइमचं जेवण बनवलंय तुमचं, आता टेन्शन नाही. नको 2 घास खाय जाय. कसं बाहेर ऊन आहे, इथला ऊन मग कशी. नाही एवढा ऊन मला लय होई जाई ना माणूस. काय ऊन नाही लागा मला, मी काय की नाजूक नाहीये, ऊन लागी जाय समज ना का. अरे यार हा ठीक आहे, चल जा तू तयारी कर. जा ना, सुरत जायचंय ना तुला, जा. हा ठीक आहे, यायचं नाही मग परत इथं. हा ठीक आहे चालेल, चल बघून घ्या. व्हिडिओ मध्ये बोलताय यायचं नाही. हा ठीक आहे. आले ना तर असं पळवेन तुम्हाला. हा ना. हा ठीक आहे चालेल, जा मग तू जा. आई पप्पांना सांगते. काय सांगशील आई? मी तुमच्या जवळ येते तर मला बोलताय यायचं नाही असं बोलतात. हा मग बरोबर आहे ना, आता तू एवढं सांगते मी जाते. हा ठीक आहे चालेल, जा तू. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. इथं चालूच राहणार आहे, नाहीतर मला दुपारचं पण जेवण नाही भेटणार, उपाशीच राहायला लागेल नाहीतर. हा उपाशीच ठेव तू. चालेल.